मसाजोग प्रकरणी आता न्यायालयीन चौकशी आयोगाची घोषणा झाली आहे। परभणी प्रकरणी देखील चौकशी आयोगाची घोषणा झालेली आहे। मसाजोग प्रकरणामधली मोठी अपडेट, न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा करण्यात आली आहे। कृष्णा केंडे याबद्दल सविस्तर माहिती देतील। कृष्णा, समितीची घोषणा झाली आहे, समितीची आता पुढची पावलं कशी असतील, नेमकी काही डेडलाईन देण्यात आली आहे का समितीला? नाही, निश्चित या संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा परभणीतील प्रकरण असेल, दोन्ही प्रकरणामध्ये एक सदस्यीय न्यायालयीन समितीची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या समितीला विशेष अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। सुरुवातीला आपण मसाजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये एक सदस्यीय न्यायालयीन समिती स्थापन करण्यात आलेली आहे। सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल। यामध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश ML तहालनिया यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे आणि याला विशेष अधिकार देण्यात आलेली आहे। सदर चौकशी समितीला वेगवेगळे अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये चौकशी समिती कोणालाही या ठिकाणी चौकशीसाठी बोलावू शकते, त्यांना कुठेही जाण्याचे अधिकार आहेत आणि या समितीचं जे मुख्य कार्यालय असेल ते बीडमध्ये या ठिकाणी असणार आहे आणि मसाजोगच्या जे सरपंच हत्या प्रकरणातील घटनाक्रम या ठिकाणी ही समिती तपासेल, त्यासाठीची कारणे परिणाम याचा अभ्यास ही समिती करणार आहे। त्याचबरोबर या घटनेशी कोणत्याही व्यक्तीला संस्था किंवा प्रत्यक्ष जबाबदार होती याची चौकशी देखील याची तपासणी देखील ही समिती करणार आहे। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेला केलेले नियोजन आणि तयारी याबाबत पुरेशी होती का त्याची देखील तपासणी ही समिती करेल। त्याशिवाय अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस कारवाया, आपत्कालीन आणि दीर्घकालीन कायमस्वरूपी उपाययोजना याबाबत देखील ही समिती या ठिकाणी अभ्यास करणार आहे। चौकशी समितीचे कार्यालय मी जसं सांगितलं तसं हे बीडमध्ये असणार आहे। दुसरं प्रकरण जे होतं ते परभणीचं होतं आणि परभणीच्या ज्या कोठडीमध्ये या ठिकाणी मृत्यू झालेला आहे या संदर्भात देखील चौकशी समिती नेमलेली आहे आणि हीच समितीचे जे अध्यक्ष असतील VL आचलिया हे या समितीचे अध्यक्ष असतील आणि या सगळ्या संदर्भातली समिती चौकशी करेल। 10 डिसेंबर 2024 रोजी परभणीमधील जी भारतीय संविधान प्रतिकृतीचे विटंबनाच्या अनुषंगाने उसळलेल्या हिंसाचार प्रकरणाली तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातील घडलेला घटनेचा क्रम देखील तपासला जाईल आणि पूर्वी जशा अटी सांगितल्या होत्या खरं त्या म्हणजे जसं कृष्णा सांगतेस तू, न्यायालयीन चौकशी आता होणार आणि सविस्तरपणे या सगळ्या प्रकरणातला तपास करण्यात येईल। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।